अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रंगत आता शिगेला पोहोचली आहे. ठराव प्रक्रियेत तब्बल 3722 ठराव दाखल झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, डॉक्टर सुजय विखे पाटील, खासदार निलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे, डॉक्टर किरण लहामटे, अक्षय कर्डिले यांच्यासह अनेक दिग्गजांच्या नावांचे ठराव झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यावेळी अनेक नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही निवडणूक इतकी चर्चेत का आहे? ठराव प्रक्रियेत नेमकं काय घडलं? कोणकोणत्या नेत्यांनी मैदानात उतरण्याची तयारी केली आहे? आणि पुढे या निवडणुकीत काय घडू शकतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1. जिल्हा बँकेची निवडणूक एवढी महत्त्वाची का? अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही केवळ आर्थिक संस्था नसून जिल्ह्याच्या सहकार आणि ग्रामीण राजकारणाचं सर्वात मोठं शक्ती केंद्र मानलं जातं. जिल्ह्यातील हजारो शेतकरी, विकास सोसायट्या, सहकारी साखर कारखाने, दूध संघ, पतसंस्था आणि विविध सहकारी संस्थांचे आर्थिक व्यवहार या बँकेशी जोडलेले आहेत. पूर्वी ही बँक शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जात होती. मात्र गेल्या काही वर्षात सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणे बदलली आणि साखर कारखाने तसेच मोठ्या राजकीय गटांचा प्रभाव वाढला. त्यामुळे जिल्हा बँकेवर नियंत्रण मिळवणे म्हणजे सहकार क्षेत्रातील मोठे राजकीय वर्चस्व मिळवण्यासारखे मानले जाते. याच कारणामुळे प्रत्येक मोठा राजकीय नेता या निवडणुकीकडे प्रतिष्ठेची लढाई म्हणून पाहत आहे. मुद्दा क्रमांक 2. कोणकोणत्या दिग्गजांची नावे चर्चेत? यंदाच्या ठराव प्रक्रियेत अनेक मोठ्या नेत्यांची नावे समोर आली आहेत. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचा पहिल्यांदाच कर्जत तालुक्यातील नांदगाव विकास सोसायटीमधून ठराव झाला आहे. प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नावाचाही विकास सोसायटी मतदारसंघातून ठराव झाल्याची माहिती आहे. पारनेर तालुक्यातून खासदार निलेश लंके यांचे नाव चर्चेत असून आमदार प्राजक्त तनपुरे, डॉक्टर किरण लहामटे, अक्षय कर्डिले, प्रतापसिंह पाचपुते, सचिन जगताप यांच्यासह अनेक प्रभावशाली नेत्यांचे ठराव झाल्याचं समोर आलं आहे. याशिवाय माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार शंकरराव गडाख, आशुतोष काळे, विवेक कोल्हे, राहुल जगताप, वैभव पिचड, राजेंद्र नागवडे, करण ससाने यांच्यासारख्या अनेक दिग्गजांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे यंदा अनेक युवा चेहरेही मैदानात उतरण्याची शक्यता असल्याने ही निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचे बोलले जात आहे. मुद्दा क्रमांक 3. ठराव प्रक्रियेत इतका गदारोळ का झाला? यंदाची ठराव प्रक्रिया जिल्ह्याच्या सहकार इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त प्रक्रियांपैकी एक ठरली आहे. काही तालुक्यांमध्ये संचालकांचे अपहरण झाल्याच्या तक्रारी थेट पोलिसांकडे दाखल झाल्या. काही ठिकाणी बैठकीच्या आदल्या दिवशी किंवा बैठकीच्या दिवशीच सचिव गायब झाल्याने सभा होऊ शकल्या नाहीत. अनेक ठिकाणी कोरम पूर्ण न झाल्यामुळे सभा तहकूब करण्यात आल्या. तर काही ठिकाणी बैठका उधळून लावल्याचे प्रकार घडले. याशिवाय काही भागात घोडेबाजार करून संचालक फोडणे, राजकीय दबाव टाकणे, इच्छुक उमेदवारांना माघार घ्यायला लावणे, ठराव स्वतःच्या गटाकडे वळवणे अशा प्रकारच्याही चर्चा सुरू आहेत. कर्जत तालुक्यात तर ठरावाशी संबंधित तक्रार निकाली काढण्यासाठी अधिकाऱ्याला लाच दिल्याचाही आरोप समोर आला आहे. त्यामुळे या निवडणुकीभोवती सुरुवातीपासूनच मोठा वाद निर्माण झाला आहे. मुद्दा क्रमांक 4. 3722 ठरावांचा अर्थ काय? यंदा 14 तालुक्यांमधील विकास सोसायट्या, शेतीपूरक संस्था आणि बिगर शेती संस्थांकडून तब्बल 3722 ठराव प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील 5890 संस्थांपैकी पात्र संस्थांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला. आता या सर्व ठरावांची छाननी केली जाणार असून त्यानंतर प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाईल.
मतदार यादी अंतिम झाल्यानंतरच प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे सध्याची ठराव प्रक्रिया ही संपूर्ण निवडणुकीचा पाया मानली जात आहे. मुद्दा क्रमांक 5. कोणते तालुके ठरवतील सत्ता? या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष संगमनेर तालुक्याकडे लागलं आहे. कारण जिल्ह्यातील सुमारे 3700 मतदारांपैकी तब्बल 852 मतदार एकट्या संगमनेर तालुक्यात आहेत. त्या खालोखाल कोपरगावमध्ये 439, नगरमध्ये 365 आणि श्रीगोंद्यात 331 मतदार आहेत. त्यामुळे या 4 तालुक्यातील राजकीय समीकरणे अंतिम निकालावर मोठा प्रभाव टाकू शकतात. सहकार क्षेत्रातील अनुभवी नेत्यांच्या मते याच तालुक्यांमध्ये खरी लढत रंगण्याची शक्यता आहे. मुद्दा क्रमांक 6. ठराव नसला तरी निवडणूक लढवता येते का? अनेकांच्या मनात प्रश्न आहे की ठराव नसेल तर उमेदवारी करता येणार नाही का? याचे उत्तर म्हणजे काही प्रमाणात होय. जिल्हा बँकेच्या 21 जागांपैकी महिला, ओबीसी, भटक्या विमुक्त आणि अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव असलेल्या 5 जागांसाठी ठरावाची सक्ती नाही. मात्र उमेदवार ज्या संस्थेचा सभासद आहे ती संस्था जिल्हा बँकेची सभासद असणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्रत्येक इच्छुक उमेदवारासाठी नियम वेगळे असू शकतात. मुद्दा क्रमांक 7. पुढे काय होणार? ठराव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्व प्रस्तावांची छाननी केली जाईल. त्यानंतर प्रारूप आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करणे, अर्जांची छाननी, माघार आणि प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया सुरू होईल. यावेळी अनेक दिग्गज नेते, नव्या पिढीचे चेहरे आणि बदललेली राजकीय समीकरणे यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक गेल्या अनेक वर्षातील सर्वाधिक चुरशीची निवडणूक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, जिल्हा बँक निवडणुकीत तब्बल 3722 ठराव दाखल झाल्याने सहकार क्षेत्रातील राजकीय स्पर्धा यंदा कमालीची वाढल्याचं स्पष्ट होत आहे. दुसरी, राम शिंदे, सुजय विखे, निलेश लंके, प्राजक्त तनपुरे यांच्यासह अनेक दिग्गज आणि युवा नेत्यांमुळे निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार आहे. तिसरी, ठराव प्रक्रियेदरम्यान अपहरण, घोडेबाजार, दबाव तंत्र, सचिव गायब होणे आणि लाचखोरीचे आरोप यामुळे ही निवडणूक केवळ सहकारापुरती मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनली आहे. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते यंदाच्या जिल्हा बँक निवडणुकीत कोणाचा प्रभाव सर्वाधिक राहील? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.